छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज महागाई विरोधात जोरदार जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आलंय। क्रांती चौक परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय। महंगाई के अच्छे दिन अशा घोषणांनी आंदोलन अधिकच आक्रमक झालं असून मोदी सरकारवर शिवसैनिकांनी तीव्र निशाणा साधलाय। इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि कथित फसव्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून ठाकरे गटाने केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। दरम्यान महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला असून सध्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मोदी सरकार हाय हाय, 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 हिटलर सरकार हाय हाय। पहा, याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन। कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे। हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे। बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हणलं। आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार। सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे। इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे। सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही। हे सरकार तसं पाहायला गेलं, डोळे जरी उघडे असले तरी आंधळं सरकार आहे। हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे। म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हाक दिलेली प्रचंड प्रतिसाद याला मिळतो। मुंबईतील प्रकार समोर येते। मुंबईच्या वरळी डोममध्ये म्युझिक प्लांटमध्ये गांगुर्डे या तरुणाचा मृत्यू झाला आहे। आरोपीमध्ये शेवण आणि ब्रेकचा सुद्धा अँगल असल्याचा तपास पोलीस करतात। त्याकडून पुण्यात सुद्धा रेवबाजूर छापा मारला। मला याची काही माहिती नाही, मी माहिती घेतो, निश्चित उत्तर देतो। आणि नारेगाव प्रकरणात जे निराकरण प्रकरणात जे मतीन शेखचं नाव आलं, त्या प्रकरणी आता मतीन शेखने इम्तियाज जलीलचं नाव घेतलंय। ठीक आहे ना, जे काही पोलीस तपासाचे असेल ते होईल। त्याला काय एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नवी मुंबईतील शास्त्रीय कार्यक्रमात एकनाथ शिंदेना अनुमोदन दिलं, महायुती शिंदे होते का? त्यांचं चालू आहे, त्यांची आडवान जिरवा चालू आहे। आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजपच त्यांची अडवतोय आणि भाजपच त्यांची जिरवतोय। शिंदेचे आमदार भाजपवर आरोप करतात, एकनाथ शिंदेना कार्यक्रमात निमंत्रण नाही, यावर नका मोठी चर्चा राहते। दिलं पाहिजे। नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला असं वाटतं पालकमंत्री पण आहे, एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहे। परंतु भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी राजकारण करते। सध्या आंदोलन ठरवलं त्यावेळेस गॅसचे आणि पेट्रोलचे दर वेगळे होते, काल बॅनर छापले वेगळे होते आणि आज आंदोलन करतो त्यावेळेस वेगळे दर आहे, अशी स्थिती आहे। तर वारंवार सरकार सांगते की ग्लोबल क्रायसिस आहे म्हणून, त्यामुळे दरवाढी होते। मग त्याला सरकार काही करू शकत नाही। अमेरिकेच्या दबावाखाली का निर्णय घेते? का रशियाकडून आज डिझेल खरेदी करत नाही? का गॅस खरेदी करत नाही? मग याचा अर्थ अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही देशाचं राजकारण करताय ना। आज दुसरीकडे डिझेल स्वस्त उपलब्ध आहे पण घेत नाही। पाकिस्तानमध्ये 4 रुपयाने डिझेल स्वस्त झालं काल, माहिती आहे। एकीकडे डिझेल कंपन्यांना प्रचंड फायदा होतोय आणि एकीकडे डिझेल कंपन्या या भारतामध्ये दर का वाढवतात? म्हणजे केंद्र सरकार दर वाढवणाऱ्याला सपोर्ट करतं। पाकिस्तानसारख्या देशामध्ये जो दरिद्री देश आहे तिथं 4 रुपयाने काल डिझेल स्वस्त झालं आणि आपल्याकडे वाढत आहे। काल जे ते मुख्यमंत्री चित्र पाहायला मिळालं, कंत्राटदारावर ते भडकले, वेळेत काम करण्याचं त्यांचेच कंत्राटदार आहे हे सरकार, कंत्राटदारांसाठीच काम करतात। भडकले फिडकले काही नाही, त्यांच्याच लोकांचे कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यामुळे भडकले भिडकणे नाटकबाजी झालाय ना। मी त्याला सध्या एक स्वतःचा पुरवठा, मला एक कोणाकोणाचे फोन आले, कधी डिक्लेअर केलं तर मला असं वाटतं मोठा भूकंप होईल। परंतु ठीक आहे, राजकारणात काही साधन सुचिता पाळली पाहिजे, कारण एकमेकांना फोन करत असतात। तुमच्याकडे पुरावे आहे।